झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर पुढचा राष्ट्रपती कोण यावरून राजकारण चांगलंच रंगात आलंय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यावरून भाजपनं अवघ्या 24 तासात घुमजाव केलाय। देशाचा पुढचा राष्ट्रपती कोण? अब्दुल कलाम, हमीद अन्सारी, प्रणव मुखर्जी की आणखी कुणी? असाच प्रश्न सध्या चर्चेला जातोय। राष्ट्रपतीच्या नावावर सुषमा स्वराज आणि शरद यादव यांच्यात झालेल्या वादानंतर आता खुद्द भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच मोर्चा सांभाळलाय। राष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वसहमतीनं व्हावी आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलंय। हिंदुस्तान का राष्ट्रपति इंडिपेंडेंट, इम्पार्शियल, फेयर और हमारे देश की आम जनता का पूरे दुनिया में सम्मान प्रतिष्ठा बढ़ाने वाला होना चाहिए और इसके लिए राजनीतिक दृष्टि से नहीं सोचना चाहिए। कांग्रेस पार्टी ने हमको बिना पूछे चर्चा मशवरा न करते हुए ये एक तरफा काम शुरू किया, इससे हम दुखी हैं और इसके कारण अब कांग्रेस पार्टी आम सहमति बनाने के लिए उनका राष्ट्रपति और हमारा उपराष्ट्रपति ऐसा कहेंगे तो हम उनसे चर्चा भी नहीं करेंगे और इस बात में हम नहीं अटकेंगे। गडकरींनी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिकेला छेद दिलाय। मंगळवारी सुषमा स्वराजांनी काँग्रेस उमेदवाराला समर्थन देण्यास नकार दिला, तसंच हमीद अन्सारींच्या नावाला विरोध केला। मात्र जेडीयूचे अध्यक्ष शरद यादवांनी सुषमा स्वराजांची भूमिका ही एनडीएची नसून भाजपची असल्याचं म्हणत पलटवार केला। बाकी और किसी से बात एनडीए में हुई है नहीं हुई हमको नहीं मालूम, लेकिन इतना जरूर कहना चाहते हैं कि हमसे इस मामले में कोई चर्चा नहीं हुई। सुषमा स्वराज आणि शरद यादव यांच्यातल्या वाकयुद्धावर भाजपमध्ये बरंच चिंतन झालं आणि त्यामुळे म्हणून की काय स्वतः शरद यादवांनी एनडीएमध्ये कुठलाही वाद नसल्याचं जाहीर केलं। या सगळ्या कवायतीवरून उपराष्ट्रपतीचं पद एनडीएच्या पदरात पाडून घेण्याचा भाजपचा डाव आहे हेच स्पष्ट होतंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।